अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाच्या माध्यमातून सरकार कुठेतरी जातीजातीत भांडणं लावण्याचं काम करते असं तुम्हाला वाटतंय? हे बघा, 2029चं इलेक्शन टार्गेट ठेवून या महाराष्ट्रामध्ये BJP आणि RSSनी या ठिकाणी डाव रचलेला आहे. बाबासाहेबांनी 59 जातीचं जे ताट आहे, जे SCचं आरक्षण आहे, त्याचं फूट पाडण्याचं काम हिंदू मातंग यांच्या माध्यमातून करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. आमची मागणी आहे की बाबासाहेबांपेक्षा या जगामध्ये, या देशामध्ये कुणीही विद्वान नाही. त्यामुळे बाबासाहेबांनी 59 जातीचं जे आरक्षण दिलेलं, जे ताट दिलेलं आहे, ते ताट तुटू नये हीच आमची भूमिका आहे. म्हणून आम्ही आंबेडकरवादी म्हणून या ठिकाणी बीडमध्ये असंख्य लोक सोबत घेऊन, विविध पक्ष संघटना समाज सोबत घेऊन आम्ही आंबेडकरवादी म्हणून या ठिकाणी या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि तो निघणार आहे. सरकारमध्ये या ठिकाणी BJP आहे, RSS आहे आणि आमचे जे निवडून दिलेले आमदार, खासदार, मंत्री आहेत हे सुद्धा त्यांच्या पक्षातून निवडून आलेले आहेत. ते सुद्धा याला बोलायला तयार नाही. ते सुद्धा तेवढे जिम्मेदार आहेत. म्हणून आम्ही हे आंदोलनाचं नियोजन केलेलं आहे आणि असे मोर्चे पूर्ण महाराष्ट्रभर निघणार आहेत. जो अनुसूचित जातीच्या ज्या उपवर्गीकरणाच्या अनुषंगानं जो बीड जिल्ह्यामध्ये जो मोर्चा होत आहे, त्या मोर्चाचं ठिकाण छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय असा राहणार आहे. वेळ सकाळी 11 वाजता हा मोर्चाला सुरुवात होणार आहे. या मोर्चामध्ये बीड जिल्ह्यातून विविध पक्ष, पार्टी, संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते हे सुद्धा येणार आहेत. परंतु त्यांनी आपापले पक्ष, पार्टी, संघटना हे बाजूला ठेवून ते या महामोर्चामध्ये एक आंबेडकरवादी म्हणून या ठिकाणी सहभागी होणार आहेत.